जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या जी व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामध्ये जे काही पदभरत्या असतात, आरोग्य यंत्रणेमध्ये जे काही महत्वाचे पद असतात, त्या पदांची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, या पदभरतीमध्ये पहिलं जे पद आहे ते ट्युटरचं भरून घेतले जाणार आहे. गट अ चं पद असणार आहे लेवल 10 च पे स्केल आहे. यामध्ये एकूण 2 पद भरले जात आहेत. त्यानंतर दुसरं पद आहे असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं S7 पे स्केल असणार आहे. गट ब च हे पद आहे. याच्यामध्ये एक वॅकन्सी आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट ऑफिसरचं एक पद आहे. हे सुद्धा गट ब च पद आहे आणि याच्यासाठी पे स्केल 6 आहे. 2 पद भरले जात आहेत. त्यानंतर स्टॉक किपरचं सुद्धा पद असणार आहे. त्याच्यासाठी 3 पद आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर फिजिओथेरपिस्ट याच्यासाठी सुद्धा गट ब च पद आहे. S6 पे स्केल आणि एक पद भरलं जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल असिस्टंट ENT असेल, ऑप्टोमेट्रिस्ट असेल किंवा टेक्निशियन रेडिओलॉजी म्हणजेच इथं तुमचं ECG टेक्निशियन असेल किंवा टेक्निशियन रेडिओथेरपी असेल, या सगळ्यांसाठी गट ब च पद असणार आहे. S6 पे स्केल असणार आहे. प्रत्येकी 1, 1, 4 आणि 1 अशा वॅकन्सी आहेत. टेक्निशियन रेडिओलॉजी जे आहे याचे एकूण 4 पद भरले जात आहेत. ओबीसी कॅटेगरीसाठी 1 तर ईडब्ल्यू साठी 3 अशा पद्धतीचे हे पद भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा, ऑपरेशन थिएटर असिस्टंट गट क च पद आहे. एकूण 10 पद भरले जात आहेत आणि एक PWBD कॅन्डिडेटचं सुद्धा पद यामध्ये भरून घेतल्या जात आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात जास्त पद जे आहेत ते ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणजेच आपलं लॅब टेक्निशियन जे आहे त्यांचे भरून घेतले जात आहेत. गट क च पद असणार आहे. पे स्केल जे आहे ते लेवल 5 असणार आहे. यामध्ये बघा, एससी साठी 5, एसटी साठी 3, ओबीसी साठी 10, ईडब्ल्यू साठी 3 तर ओपन साठी 19 अशा पद्धतीनं एकूण 40 पद जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. त्यानंतर फार्मासिस्ट औषध निर्मात्याचं सुद्धा एक पद भरल्या जाणार आहे आणि मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन लेवल 4 चं हे पद आहे. याच्यासाठी सुद्धा एक पद भरलं जाणार आहे. त्यानंतर मॉनिटरी अटेंडंटचं एक पद भरलं जाणार आहे. अशा पद्धतीचं एकूण 69 पदांसाठी ही पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती आहे ही अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान गोरखपूर म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, आपण त्याला एम्स म्हणतो, गोरखपूर मधील एम्स साठी ही वॅकन्सी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 1/11/2025 रोजी ही वॅकन्सी आलेली आपल्याला दिसून येत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस नॉन फॅकल्टेटिव्ह पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस ऍट एम गोरखपूर. बघा, डायरेक्टली तुमचं सरळ सेवेद्वारे ही पदभरती भरली जाणार आहे. परमनंट पदांची ही पदभरती असणार आहे आणि बघा, कोणत्या पदासाठी लेवल पे स्केल किती असणार आहे आणि क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला, त्याचं एक डिटेल्स मध्ये माहिती आहे. ट्विटर हे जे पद आहे या पदासाठी तुमचं BSc नर्सिंग डिग्री असायला पाहिजे तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा असणं गरजेचं असतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी जे क्वालिफिकेशन आहे ते डिग्री फॉर इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी मधून तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. ज्युनियर अकाउंट ऑफिसर साठी ग्रॅज्युएशन इन कॉमर्स आणि त्याचबरोबर तुमचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे तुम्हाला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचा. त्यानंतर बघा, स्टॉक किपरचं पद आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, टेक्निकल असिस्टंट असणार आहे. याच्यामध्ये तुमचं BSc किंवा MSc झालेलं असेल तर तुम्ही करू शकता. महत्वाचं जे पद आहे बघा, टेक्निशियन रेडिओलॉजी मध्ये, याच्यासाठी तुमचं BSc असायला पाहिजे, 3 वर्षाचा BSc चा कोर्स आणि रेडिओग्राफी जे आहे त्याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्वाचं जे सगळ्यात जास्त पद असणारं पद आहे ज्युनियर मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट. यालाच आपल्या महाराष्ट्रामध्ये लॅब टेक्निशियन सुद्धा आपण म्हणतो. लॅब टेक्निकलच्या जे वॅकन्सी आहेत त्या आलेल्या आहेत.
याच्यामध्ये तुमचं 12वी असायला पाहिजे. 12वीला तुम्हाला कमीत कमी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी यापैकी एखादा विषय असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही 2 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा केलेला पाहिजे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचं 12वी नंतर DMLT असेल किंवा मग तुमचं PGDMLT असेल, MLT असेल, BMLT असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं कमीत कमी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा. तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. तुम्हाला वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 27 वर्षापर्यंतची ठेवण्यात आलेली आहे. एकूण 40 पदं याचे भरून घेतले जात आहेत. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला कमीत कमी ओपन कॅन्डिडेट असाल तर 40% म्हणजे 100 गुणांचा पेपर असेल तर ओपन साठी 40 मार्क कमीत कमी पडणं गरजेचं आहे. EWS साठी 35 आणि ओबीसी साठी 30 तर SC ST कॅन्डिडेट साठी सुद्धा 30 मार्क कमीत कमी पडणं म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आहे. ते तुमचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. त्याच्या खाली जर तुमचे मार्क असाल तर तुम्ही तिथं फेल असता. त्याच्या खालचे मार्कवाले तिथं घेतले जात नाहीत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सिलेबस काय असणार आहे तुमचा, तर सिलेबसला असणार आहे तुमचं जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड नॉलेज आणि कॅम्प्युटर नॉलेज. 20 क्वेश्चन असतील तुम्हाला 80 मार्कांसाठी. म्हणजेच बघा तुम्हाला 4 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे. जनरल मॅथ असणार आहे 20 क्वेश्चन 80 मार्कांसाठी. त्यानंतर इंग्लिश असेल 20 क्वेश्चन असतील 80 मार्कांसाठी. त्याचबरोबर हॉस्पिटल सर्व्हिसेस असतील 40 क्वेश्चन 160 मार्कांसाठी. असं टोटल 100 प्रश्न असतील तुमचे 400 मार्कांसाठी. 90 मिनिटाचा तुम्हाला इथं वेळ दिला जाणार आहे आणि सगळे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्लिश या एकाच लँग्वेज मधून पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा ऑल क्वेश्चन कॅरी इक्वल मार्क. सगळ्या क्वेश्चनला सारखे इक्वल मार्क असणार आहे तुम्हाला. हे जे आहे ते मॉडरेटरी अटेंडन्स साठी क्वालिफिकेशन होतं. ट्विटर साठी वेगळं आहे. प्रत्येक पदासाठी आपल्याला वेगळं दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये जे टेक्निशियनचे पद आहेत त्याच्यासाठी सुद्धा सिलेबस तो वरचाच कंटिन्यू आहे. त्यानंतर बघा महत्वाचे जे पॉइंट आहेत आपण या भरतीमधले पाहण्याचा प्रयत्न करू. जवळपास 131 पानांचा हा PDF आहे. ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या रीड करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीनं भरायचा आहे याच्याविषयी सुद्धा डिटेल्स माहिती दिलेली आहे. तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करायचे आहे, त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि डॉक्युमेंट जे आहेत ते स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. 1 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं इथं अप्लाय करता येणार आहे. 30 तारीख जी आहे नोव्हेंबरची ती तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे. ही जी लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करू शकता. फीस किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. अनरिझर्व्ह आणि ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत त्या कॅन्डिडेटसाठी 1770 रुपये फीस आहे. म्हणजे एकूण 1500 रुपये फीस आहे आणि GST मिळून 1770 रुपये फीस आहे. SC ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 1416 रुपये एवढी फीस असणार आहे. आणि जे डिसेबल वगैरे आहेत त्यांच्यासाठी फीस जी आहे ती नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीचं ही माहिती आहे. याच्यामध्ये बरंच सेंट्रल गव्हर्नमेंटचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटचं पद असल्यामुळं आताचे जे पेमेंट आहे त्या पेमेंटमध्ये 1 जानेवारी पासून 8वं वेतन लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट जे आहे ते खूप जास्त इन्क्रीज होत असतं. विद्यार्थी मित्रांनो जे पे स्केल आहे आता बघा 35,400चं जे पे स्केल आहे सध्या हे 35,400चं स्केल जे आहे ते 8व्या वेतनानंतर मे बी 53,000च्या जवळपास जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा तुमचं पूर्ण अलाउन्सेस मिळून जे पेमेंट येत होतं ते आता तुमचं बेसिकच जाणार आहे. त्यामुळं पेमेंट जे आहे ते टेक्निशियनचे पेमेंट खूप जास्त हाय जाण्याचे चान्सेस इथं आपल्याला दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही पदभरती निघालेली आहे 69 पदांसाठी आणि त्यामध्ये 40 पद टेक्निशियनचे भरले जात आहेत. त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.